नमस्कार मंडळी, माय वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सलगमची भाजी करायची आहे। ही भाजी तशी जास्त परिचयाची नाही, मी तरी खाल्ली नव्हती कधी। याच्या आधी मी एकदा बनवली, ती खाल्ली आणि छान वाटली, म्हणून मी आता पुन्हा करत आहे। तर सलगम छान सोलून घेत आहे। ह्याची साल जरा जाड असते, तर हे छान चाकूनीच असं जाड जाड साल थोडं काढावं लागतं। चारही सलगम मी सोलून घेतले आहे आणि आता धुवून बारीक चिरून घेते। हे शिजायला ना थोडा वेळ लागतो, कुकरच्या 4-5 शिट्ट्या तरी घ्याव्या लागतात, कारण ते थोडंसं नाशपातीच्या फळासारखं असतं। नाशपाती कसं आतून कडक असतं, तशा टाईप असतं हे, त्यामुळे लवकर शिजत नाही। 4-5 शिट्ट्या तरी घ्याव्या लागतात। ओली हळद आणि आलं सोलून आणि किसून घेतलं। कुकरमध्ये तेल घातलं आहे, जिरं घातलं आणि आता सोलून घेतलेला आलं आणि हळद घालणार आहे। आणि त्यात आता चिरलेला सलगम घालते। वरून तिखट, हळद आणि धनेपूड, मीठ हे सर्व घालून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या। 2 वाट्या पाणी घालते। कुकर उघडूयात। सलगम छान शिजलं आहे। आता ते चमच्यानीच दाबून थोडंसं बारीक करून घ्यावं लागतं। हे सलगमचं भरीत होतं। म्हणजे कढईमध्ये तेल घातली आहे, जिरं आणि थोडे मटार घातले। मटार न उकळता तेलात होऊ दिले, थोडे झाकण ठेवून मऊ झाले की त्यातच शिजलेलं सलगम घालायचं आणि भाजी रेडी आहे। आता ह्याला भाजी किंवा भरीत म्हणू शकतो आपण। छान लागते ही भाजी। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।